सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेव स्वामी उमानंद सरस्वती ताई शांभोपायाच्या 14व्या सूत्रापर्यंत आपल्याला घेऊन आले। 14वं सूत्र आहे दृश्यम शरीरम। हे सूत्र काश्मीर शैविझमच्या 51व्या प्रवचनात ताईंनी अर्थासह स्पष्ट केले। शिवस्वरूप ताई सांगतायत की शिवस्वरूप झालेल्या योगाची शक्ती इतकी मोठी असते की संबंध विश्वच त्याला त्याचा देह वाटतो। अंतर्बाह्य विश्व, दृश्यम म्हणजे अंतर्बाह्य विश्व आणि शरीरम म्हणजे देह। त्याचा देह संबंध विश्वभर पसरलेला आहे असा त्याला अनुभव येतो। तेव्हा अहम इदम असा भाव त्याला येतो, म्हणजे मी हे विश्वच आहे। अहम म्हणजे मी, इदम म्हणजे हे, मी हे विश्वच आहे, अंतर्बाह्य जगत हे मीच आहे असं त्याला वाटतं। विश्वातल्या सर्व गोष्टी, विश्वातल्या सर्व व्यक्ती यांच्याविषयी त्याला आपलेपणा वाटतो। आपल्याला मात्र देहाशी संबंधित जी जी नाती तीच आपली वाटतात, पण योग्याचं तसं नसतं। तो समष्टीच्या चैतन्याशी एकरूप झालेला असतो। त्याचं आत्मबल किंवा चैतन्य संबंध विश्वभर पसरतं। आत्मा परमात्मा सगळं एकच आहे हे त्याला जाणवतं, कारण तो सदाशिव कोटीला पोहोचलेला असतो। त्यामुळे दृश्यम शरीरम ह्या सूत्रानुसार अंतर्बाह्य जग त्याला त्याच्या शरीराप्रमाणे वाटतं। जसं मोराच्या अंड्यातील रसातून तो नानाविध रंगीबेरंगी पिसारा निघतो, तसंच शिवातूनच हे नानाविधतेचं जग बाहेर आलेलं आहे। हे जग म्हणजे शिवाचंच प्रोजेक्शन आहे, आतून बाहेर आलेलं आहे। भैरवाचीच ती निर्मिती आहे। जी जी गोष्ट बाह्य किंवा आंतरिक तो योगी पाहतो तेव्हा त्याची भूमिका काय असते की सगळं काही मीच आहे, सगळं काही त्याला सम वाटतं। जसं लाट छोटी असो की मोठी त्याच्यात पाणीच आहे, तसं सगळं काही एकच आहे, ब्रह्मच आहे। जरी आकार गुणधर्म भिन्न दिसले तरी सगळं एकजिन्सी प्रदर्शन आहे। गुळ आणि गुळाचा गणपती एकच, तसंच हा त्याचा अनुभव, म्हणजे त्याला अभेदयोग साधतो। त्याचा अनुभव असा असतो की माझं शरीर काय किंवा संबंध विश्व काय सगळं चितीच आहे असा त्याला अनुभव येतो। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की सगळीकडे कसा मीच भरून आहे, तू कुठे कुठे बघणार सर्व माझ्याच विभूती आहेत। अशा तऱ्हेने तो योगी सर्व विश्व माझंच आहे या दृष्टीने विश्वाकडे बघतो। जसं आपण घरदार मुलं बाळं फॅमिली माझी आहे या भावनेने बघतो, तसं हा योगी जगाकडे बघतो। जसं आपण घरचे प्रॉब्लेम सोडवू तसं योगी जगाचे प्रॉब्लेम सोडवतो। जगाच्या कल्याणाकरता त्याच्या विभूती असतात। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय।